नमस्कार. या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो. सध्या शिक्षा सप्ताह प्रत्येक शाळेमध्ये राबवला जात आहे. या शिक्षा सप्ताह उपक्रमाअंतर्गत रोज आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेत आहोत आणि त्या ॲक्टिव्हिटी संदर्भातील फोटो असतील, व्हिडिओज असतील, त्या संदर्भातील माहिती असेल, तर ही आपल्याला रोजची रोज शिक्षासप्ताह.com या वेबसाईटवरती सबमिट करायची आहे, अपलोड करायची आहे. या संदर्भातील ही लिंक आजपासून ॲक्टिव्हेट झाली असून काल आणि परवाचे जे काही फोटो असतील, व्हिडिओज असतील, ते तुम्ही आज सुद्धा अपलोड करू शकता. आज ते आपल्याला अपलोड करायचे आहेत. इथून पुढे जे काही रोजचे रोज आपले उपक्रम होतील, त्या संदर्भातील फोटो, व्हिडिओज, इतर माहिती आपल्याला रोजची रोज सबमिट करायची आहे. आता या शिक्षासप्ताह.com या वेबसाईटवरती ही माहिती कशा पद्धतीने आपल्याला अपलोड करायची आहे, या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तुमच्यापर्यंत शिक्षासप्ताह.com ही लिंक आलेली असेल किंवा तुम्ही डायरेक्टली शिक्षासप्ताह.com अशी वेबसाईट त्या ठिकाणी क्रोम ब्राउझरला टाका. त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल आणि यामध्येच आपल्याला जी काही माहिती आहे, जे फोटो वगैरे आहेत ते अपलोड करायचे आहेत. या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला तुमच्या शाळेचा UDASH नंबर टाकावा लागेल. यासाठी तुमच्या शाळेचा UDASH नंबर कोड जो काही असेल तो या ठिकाणी आपण टाकायचा आहे आणि त्यानंतर पहा या ठिकाणी थोडंसं क्लिक करायचं आहे. क्लिक केलं की या ठिकाणी तुमच्या शाळेचं नाव, मॅनेजमेंट, डिस्ट्रिक्ट, तालुका या ठिकाणी ऑटोमॅटिक येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांचं नाव किंवा एखाद्या शिक्षकाचं नाव टाकावं. त्यानंतर ईमेल आयडी, मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर प्रोसीड टू मीडिया सबमिशन यावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड टू मीडिया सबमिशन यावरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी डे वाईज शिक्षा सप्ताह मीडिया सबमिशन अशा प्रकारे येईल. या ठिकाणी तुमच्या शाळेचा UDASH नंबर, तुमच्या शाळेचं नाव, डिस्ट्रिक्ट येणार आहे आणि या ठिकाणी पहा डे 1, डे 2, डे 3, डे 4 अशा प्रकारे हे 7 दिवस येतील. आता या ठिकाणी डे 1 म्हणजे पहिल्या दिवसाची तुम्हाला जे काही ॲक्टिव्हिटी असतील, फोटो वगैरे आहेत त्या अपलोड करायचे आहेत. यासाठी टीचिंग लर्निंग मटेरियल TLM डे या ठिकाणी आपण सेलिब्रेशन केलं आहे. या ठिकाणी नंबर ऑफ स्टुडंट्स पार्टिसिपेट, किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या नमूद करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी ॲक्टिव्हिटीज ॲट लीस्ट 1 यासमोर एक तुम्हाला टिक करावी लागेल. जी काही तुम्ही ॲक्टिव्हिटी घेतलेली असेल, तर त्यासमोर आपण टिक करायची. जर तुमच्या एकापेक्षा जास्त ॲक्टिव्हिटी तुम्ही घेतल्या असतील, तर त्यासमोर तेवढ्या ॲक्टिव्हिटीसमोर तुम्ही टिक करा या ठिकाणी. त्यानंतर खाली या ठिकाणी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स यूज्ड फॉर पब्लिसिटी, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स तुम्ही कोणकोणते यूज केलेत पब्लिसिटीसाठी, तर त्यासमोर तुम्हाला टिक करायला लागेल. एकापेक्षा जास्त WhatsApp असेल, Facebook असेल, YouTube असेल. त्यानंतर नंबर ऑफ सोशल मीडिया पोस्ट तुम्ही किती सोशल मीडिया पोस्ट पब्लिश केल्या, तर त्यांची संख्या या ठिकाणी नमूद करावी. रिमार्क या ठिकाणी द्यायचा आहे तुम्हाला, जे काही तुम्ही कशाप्रकारे सेलिब्रेशन केलं त्या संदर्भात या ठिकाणी थोडंसं थोडक्यात लिहा आणि त्यानंतर खाली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ॲक्टिव्हिटी संदर्भामध्ये, उपक्रमासंदर्भात 5 फोटो मिनिमम अपलोड करायचे आहेत. या ठिकाणी 5 फोटो हे अपलोड करावेच लागतील, कंपल्सरी आहेत. या ठिकाणी ब्राउज करायचं आहे आणि ब्राउज करून तुमच्या मोबाईलमध्ये जे फोटो असेल गॅलरीमध्ये, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते फोटो अपलोड करायचे आहेत. अशा प्रकारे हे 5 फोटो आपण अपलोड केल्यानंतर तुमच्याकडे व्हिडिओ असेल 50 MBचा असावा. तो व्हिडिओ आपण या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि जे फोटो असतील ते 5 MB, मॅक्सिमम 5 MBचे असायला पाहिजे. जे जास्त असतील तर त्यांची साईज थोडीशी आपण कमी करून घ्यावी आणि त्याच्यानंतर पहा सबमिट यावरती आपण क्लिक करावं. सबमिट केलं की पहिल्या दिवसाची जे ॲक्टिव्हिटी आहे त्या ठिकाणी पहा सबमिट होतील आणि त्यानंतर या ठिकाणी पहा डे दुसरा आहे. डे दुसरा यामध्ये आपल्याला फाउंडेशनल लिटरसी आणि न्यूमरसी या संदर्भातील ॲक्टिव्हिटी आपण घेतलेल्या आहेत. ती माहिती विचारलेली आहे. ती माहिती आपण या ठिकाणी नमूद करावी. त्यानंतर ज्या तुम्ही ॲक्टिव्हिटी घेतल्या असतील त्यासमोर या ठिकाणी टिक करावी. त्यानंतर या ठिकाणी त्यानंतर सोशल मीडिया तुम्ही जे यूज केले असेल त्यासमोर टिक करावी. किती पोस्ट तुम्ही टाकल्या आणि रिमार्क या ठिकाणी तुम्हाला जो लिहायचा असेल तो या ठिकाणी लिहा आणि त्यानंतर या ठिकाणी ब्राउज करून फोटो तुम्ही 5 अपलोड करायचे आहेत. त्यानंतर व्हिडिओ तुमच्याकडे असेल 5 MBचा, तो या ठिकाणी आपण ब्राउज करून जो व्हिडिओ तुम्ही घेतलेला असेल तो या ठिकाणी आपण अपलोड करावा. मिनिमम 50 MB एवढी साईज असायला पाहिजे आणि त्यानंतर सबमिट यावरती आपण क्लिक करायचं आहे. सबमिट केलं की या ठिकाणी सबमिशन सक्सेसफुली दिसेल. या ठिकाणी आपण दुसऱ्या दिवशी जो काही उपक्रम राबवला त्याचे फोटो आणि व्हिडिओज या ठिकाणी सक्सेसफुली अपलोड केले आहेत आणि त्यानंतर परत एकदा आपल्याला या ठिकाणी तिसऱ्या दिवसासाठीचे ज्या ॲक्टिव्हिटी आपण घेतलेल्या असतील त्या ठिकाणी आपण अपलोड करायच्या आहेत. अशा प्रकारे आपण ॲक्टिव्हिटी घेतल्या असतील त्या सर्व ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी प्रत्येक दिवसावाईज या ठिकाणी अपलोड करायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षा सप्ताह या उपक्रम अंतर्गत आपण रोज ज्या ॲक्टिव्हिटी घेतोय, तर त्या शिक्षासप्ताह.com या वेबसाईटला कशा पद्धतीने अपलोड करायच्या या संदर्भातील हा छोटासा व्हिडिओ पाहिला. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.